नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅचलर सिक्रेट तडक्यामध्ये. तर मित्रांनो, घरून डब्बा आला नाही की मेसच्या भाजीमध्ये फक्त पाणी दिसते. आईच्या हाताच्या त्या चवीसाठी मन तडफडते. मग आजचा हा सिक्रेट तडका खास तुमच्यासाठी. आज आपण बनवूया घरची आठवण करून देणारी अस्सल गावरान चवीची खाऱ्याच्या वांग्याची भाजी. ही भाजी ना खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप चविष्ट अशी लागते. तर यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. तर खाऱ्याच्या वांग्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 5 वांगी घेतली आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, फ्रेश अशी कोथिंबीर, फ्रेश असा कढीपत्ता आणि 1 वाटी शेंगदाणे. बघू शकता तुम्ही, खूप कमी साहित्य आहे. एवढ्या साहित्यामध्ये ना खूप छान अशी ना खाऱ्या वांग्याची भाजी ना तयार होते. तर आता मी इथे ना कढई गरम करायला ठेवली होती. आता त्यामध्ये ना आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे ना छान असे ना खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आता इथे बघू शकता तुम्ही, शेंगदाणे छान भाजलेले आहेत. आपण ना आता ते शेंगदाणे ना काढून घेऊयात. हे बघू शकता तुम्ही. आता हे पूर्ण शेंगदाणे ना एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे शेंगदाणे ना वाटून घेऊयात आपण. जास्त बारीकही नाही, जास्त मोठेही नाही, मीडियम असे ना कूट करून घेऊयात याचं. आता ना आपण ना यामध्ये कोथिंबीर, एक अशी ना हिरवी मिरची घेऊयात, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि हे मिश्रणसुद्धा ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. आता ना मी एक मोठं असं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि ना असे ना हे चिरून ना आपल्याला ना वांगे घ्यायचे आहेत. असे फोडी करायचे आहेत मधून. आपल्याला भरून वांगं करायचं आहे ना, त्यासाठी ना अशा फोडी चिरून घ्यायचं आहे. आणि ना छान असे स्वच्छ धुवून ना जास्त असं पाण्यामध्ये ना हे वांगे टाकायचे आहेत. आता यासाठी ना आपण ना मसाला तयार करूयात. तर इथे बघू शकता तुम्ही, मी ना असा 1 टोमॅटो ना छान असा ना चिरून घेतला आहे. यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी 1 वाटीभर. हिरवं वाटण टाकलेलं आहे यामध्ये. हे बघू शकता तुम्ही. यामध्ये ना अर्धा चमचा ना मी हळद टाकले आहे आणि चवीनुसार मीठ. आता ना हे सगळं ना एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जेही आपण वाटण तयार केलं आहे ना, त्याने हाताने असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान पूर्ण मसाला ना एकत्र करून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही, असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि एका वांग्यामध्ये ना हे असं भरून घ्यायचं. छान असे एक वांग्यामध्ये असं भरून घ्यायचं. हे ना असं ना आपल्याला संपूर्ण वांग्यामध्ये ना भरून घ्यायचा आहे मसाला. इकडे तुम्ही बघू शकता, मी पूर्ण वांग्यामध्ये ना हे मसाला भरून घेतला आहे आणि इथे ना थोडासा मसाला ना उरलेला पण आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे थोडासा मसाला उरलेला आणि पूर्ण वांग्यामध्ये ना छान असं भरून घेतलेलं आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये ना 3-4 चमचे ना तेल पण गरम करायला ठेवलं आहे. तेल असं छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये ना आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी असा ना छान तडतडू द्यायचा आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये ना जिरे टाकायचे आहेत. जिऱ्याला पण छान तडतडू द्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये ना फ्रेश असा ना कढीपत्ता टाकूयात. हे बघू शकता तुम्ही, कढीपत्ता छान असा तडतडला आहे.
आता ना यामध्ये ना एक एक वांगी ना आपल्याला सोडायची आहे. अशा प्रकारे ना एक एक वांगी ना सोडून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि हे वांगी ना मस्त असं तेलामध्ये ना हलवून घ्यायचे आहेत. छान असं तुम्ही बघू शकता. छान असे हलवून घेतल्यानंतर ना आपल्याला ना एक ना वाफ काढून घ्यायची आहे छोटी. 1 मिनिटभराची ना वाफ काढायची आहे. तर यावरती ना आपण ना प्लेट झाकून घेऊन ना 1 मिनिटभराची वाफ काढून घेऊयात. हे बघू शकता तुम्ही, आपण वाफ काढून घेतल्यानंतर वांगे पण मऊ झाले आहेत. आता राहिलेलं वाटण ना यामध्ये आपण टाकून घेऊयात. आणि परत ना हे सगळं ना एकत्र करून ना आपल्याला हलवायचं आहे. पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये ना थोडंसं पाणी टाका. तुम्हाला जसं जेवढं लागेल ना, म्हणजे जास्त तुम्हाला पाणी हवं असेल तर जास्त, किंवा भाकरी चपाती सोबत हवी असेल तर ना सुकी अशी पण भाजी करू शकतात. आणि भातासोबत हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही. आता हे पाणी टाकल्यानंतर पण ना आपल्याला ना एक वाफ काढून घ्यायची आहेत, म्हणजे वांगे ना शिजून घ्यायचे आहेत. बघा, तयार झाली आपली खाऱ्या वांग्याची भाजी. आता भाकरी किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत ताव मारा. आणि आईची आठवण आली तर ना घरी फोन नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर बॅचलर सिक्रेट तडक्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.